भारतातील राजकारण समजून घ्यायचं आहे तर सगळ्यात पहिले तुम्हाला त्याचं समाजकारण समजून घ्यावं लागेल। त्याचं मुख्य उदाहरण मी तुम्हाला देतो, उत्तर प्रदेश। येस, उत्तर प्रदेशमध्ये जर तुम्ही राजकारण बघितलं तर सुरुवातीच्या काळामध्ये 3 डॉमिनंट ग्रुप होते। त्याला म्हणतात ऍक्च्युली सगळ्यात पहिले अगडा, पिछडा आणि दलित। अगडा म्हणजे ऍक्च्युली फॉरवर्ड, तर राजपूत, ब्राह्मण, कायस्थ, भूमिहार हे सगळे अगडे होत। त्याच्यानंतर पिछडे म्हणजे जे मिडल कास्ट आहेत आणि त्यांची राजकारणामध्ये उशिरा एंट्री झाली, सच एज यादव, कुर्मी। यस, आणि त्याच्यानंतर दलित म्हणजे शेड्यूल कास्ट जे आहेत ते पण राजकारणामध्ये ऍक्टिव्ह झाले आणि ते तुम्हाला कुठून दिसून आलं, बहुजन समाज पार्टी यांच्या पॉलिटिक्स मधून दिसून आलं। पण तुम्हाला माहित आहे का की काही दिवसानंतर आणखीन 2 ग्रुप ऍक्च्युली याच्यामध्ये ऍड झालेले आहेत। पिछड्यामधून आणखीन काही लोक बाहेर निघाले आणि त्यांनी एक वेगळा गट बनवला, त्याला म्हणतात अति पिछडा। यस, आणि दलित मधून आणखीन एक गट बाहेर निघाला, त्याला म्हणतात महादलित। महादलित म्हणजे पासी किंवा मुसाहर ह्या जाती होत। आणि या 5 ग्रुप मधून आपण उत्तर प्रदेश किंवा बिहारचं राजकारण समजून घेऊ शकतो।